नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। कॅबिनेट मंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आता या खोपट बस स्थानकाची पाहणी करताना आपल्याला दिसत आहेत। पहिल्याच दिवशी ते ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि कालच जे आहे ती खाती जाहीर झालेली होती आणि त्यामध्ये प्रताप सरनाईक जे आहे त्यांना परिवहन खाते जे आहे ते देण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर आज पहिल्या दिवशी सकाळी सकाळी त्यांनी पहिला दौरा जो आहे तो खोपट बस स्थानक ठाण्यातील खोपट बस स्थानकाचा घेतलेला आहे आणि इथली जी इथे प्रताप सरनाईक जे आहेत ते दिसत आहेत। इन्स्ट्रक्शन दिले होते, साधे सुटे होते की बाबा कर्मचाऱ्यांना गरम पाणी किंवा त्यांची किंवा पंखा वगैरे ज्या आहेत त्या सुविधा झाल्या तरी बघायला पहिल्याच दिवशी परिवहन खात्याचा हा कार्यभार जो आहे तो स्वीकारलेला आहे। परिवहन खातं जे आहे ते प्रताप सरनाईकांना मिळालेलं आहे आणि त्यानंतर पहिल्या दिवशी ते खोपट बस स्थानकावर आहेत आणि याची पाहणी करताना आपल्याला दिसतात। आपल्याला माहिती असेल की फेब्रुवारीमध्ये जे आहे ते आत्ताचे उपमुख्यमंत्री पण तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागेची पाहणी केलेली होती आणि काही ज्या आहेत त्या गोष्टी अरे इथे येणारा प्रवासी किती जाणार मला कॅन्टीनला पण या कॅन्टीनला या संपूर्ण भागाची जी आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रताप सरनाईक त्यावेळी सुद्धा होते आणि ज्या सुधारणा ज्या आहेत त्या सांगितलेल्या होत्या त्या झाल्यात की नाही हे पाहण्यासाठी जे आहे प्रताप सरनाईक जे आहेत ते या खोपट बस स्थानकावर पोहोचलेले आपल्याला दिसून येत आहेत। आता आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे हे एसटीचे जे कर्मचारी आहेत त्यांना झोपण्याची जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। ते स्वतः घेऊन येतात की आपण प्रोव्हाइड करतो। या शौचालयांची जी व्यवस्था आहे ती देखील पाहताना आपल्याला प्रताप सरनाईक इथे दिसून येत आहेत।
पण हे संडास आहेत ना, बाजूला भाग उचललेला आहे. कुठे आणि त्या समोर दाखवा मला. पुढे जाणार. जे कामगार इथे राहतात, जिथे काम करतात, त्यांना गरम पाण्याची व्यवस्था आहे की नाही ते देखील प्रताप सरनाईक आपल्याला इथे विचारताना दिसत आहेत. तुमच्या घरामध्ये चालेल का असं? घरातला कचरा स्वच्छ नाही होत तर चालेल का मला सांगा. हे खोपट बस डेपो जो आहे, हा खोपट बस आगार जो आहे त्याची पाहणी करताना आपल्याला प्रताप सरनाईक इथे दिसून येतात. कालच खात्यांचं वाटप जे आहे ते झालेलं होतं. परिवहन खातं जे आहे ते प्रताप सरनाईक यांना मिळालेलं आहे आणि पहिल्याच दिवशी आपल्याला प्रताप सरनाईक ॲक्शन मोडवर आलेले दिसतात आणि या खोपट बस स्थानकाची पाहणी करताना दिसतात. तुमच्या हातात पाणी घेऊन दाखवा साहेबांना. बघतात ना साहेब. आणि गरम पाणी थंड पाणीचं काही सिस्टीम असते का? हे असं गरम पाणी कसं येईल असं तुम्ही अशी खोटी उत्तरं देता. मग हिटर लावलंय काय? हिटर कुठे आहे? गरम पाण्याचं थर्ड फ्लोअरला काय दाखवा मला. काय लावलं? खोटं कशाला उत्तर देणार? जे आहे सांगायचे असेल तर आहे, नाही तर नाही. मला काय वाटतं मी जाऊन इकडे ह्या बाथरूम मध्ये आहे, त्या बाथरूम मध्ये बाकीचं आतापर्यंत चालत आलेलं आहे. यापुढे चालणार नाही, लक्षात द्या. हे 15 फेब्रुवारीला मुख्यमंत्री येऊन तुम्ही काय करता, आता काय करणार? अरे खोटी उत्तर देतात. इकडे गिझर लावलंय, इकडे हिटर लावलंय, इकडे सोलर लावलंय. खोटी उत्तर तुम्ही देतात. ही अशी अवस्था करून टाकली. काय ते बघा काय अवस्था झाली. ठाण्यासारख्या गणेश प्रेमान दे रहा कुठं जायचं का बघायला तुमचं इथं. आता तुम्ही काय सांगितलं या लोकांनी पुढे त्यावेळेस तुम्ही जेव्हा मला वरती लावले नाही तेव्हा त्यांनी रेकॉर्ड केला. लावलेलं आधी होतं, नंतर होतं किंवा पुढे लावणार. मी काय विचारलं, गरम पाणी कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना मिळतं का? तो मी म्हणायला मिळतं, त्या बाथरूम मध्ये आहे असं तुम्ही उत्तर दिलेलं ना. की खोटं बोलतोय आणि तिकडे त्यांनी रेकॉर्डिंग केलं असणार. ते आज मी येणार म्हणून बंद पडलं. प्रताप सरनाईक हे संपूर्ण दौऱ्यामध्ये प्रचंड रागवलेलं आपल्याला दिसून येतात. कारण आंघोळ करण्यासाठी हे जे कर्मचारी आहेत, एसटीचे कर्मचारी आहेत, त्यांना आंघोळ करण्यासाठी साधं गरम पाणी नाही आहे. परंतु इथले जे अधिकारी आहेत ते खोटी उत्तर देताना आढळलेले आहेत. स्वच्छता नाही आहे आणि त्यामुळे प्रताप सरनाईक परिवहन मंत्री जे आहेत ते चिडलेले दिसून येतात.
गाडी आहे अजून 4 दिवसात आम्ही 9:30ला इकडून बसलो. प्रत्येक अहो माझं असं म्हणतो की गाडी पटावी अशा पद्धतीने मला पण दिसतंय वरचं खाली काय प्रवाशांचं बाथरूम दाखवा. या प्रत्येक या ठिकाणची जी परिस्थिती आहे त्याचा आढावा घेताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत. आपण आत्ता या खोपट बस स्थानकात आहोत आणि कालच खाते वाटप जे आहे ते जाहीर झालेलं आहे आणि त्यानंतर पहिल्याच दिवशी प्रताप सरनाईक ॲक्शन मोडवर आपल्याला दिसत आहेत आणि या खोपट बस स्थानकाची पाहणी जी आहे ते मंत्री प्रताप सरनाईक करताना आपल्याला इथे दिसून येत आहेत. हे जे प्रवाशांचं जे वॉशरूम आहे जे टॉयलेट आहे त्याची पाहणी करण्यासाठी इथे प्रताप सरनाईक आलेले आहेत. आता हे तुम्ही काय हो तुम्ही 5 रुपये घेतला इकडे या तुमची व्यवस्था आहे तुमची. ते निर्मल फाउंडेशन आहे चॅरिटेबल ट्रस्ट. निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशन कुठे आलंय? आणि एक गोष्ट सांगा 5 रुपये घेतला आणि हे असे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत. काय म्हणतोय काम पेंडिंग रजिस्ट्रेशनचं काम करून तुम्ही करताय हे आणि पुढचं बाकी 10 महिने झाले 15 फेब्रुवारी तर 15 फेब्रुवारीला मुख्यमंत्री येऊन गेले तिकडे. आणि पुढून घे पुढून चालू का कंटिन्यू. नाही तसं नाही तुला दाखवतो मी नाहीचं नाही मित्रा मी असं तरी दुकानावर 5 दिवस नाही एक मिनिट तुम्हाला मारायचं असेल तर अर्धा तास इकडे आणून ठेवायचं. मला कशाला मारतो त्या चेंबरची गरजच नाही इकडे आणून अर्धा तास ठेवून द्यायचं कुणाला. कोणाचे आहात सगळे का? अहो माझं असं म्हणणं आहे ही प्रिमायसेस तुम्ही कंपाऊंड वॉल करून पूर्ण का नाही केली तुम्ही असं सांगून हजबंड होऊन कसं चालेल. गर्दीने लोक आतमध्ये येतात तर कसे काय येतात ताबडतोब बाहेर काढायचं आहे यांना आजच्यात. मी सांगतो पोलिसांना कंपाऊंड आधी हे काम चालू आहे कंपाऊंड करून पूर्ण बंद करा. तुम्ही एंट्री अशी ठेवली तर ते लोक काय दुसरे अजून आपल्या लोकांना राहायला तर जागा पाहिजे कोणी कुठून दिसेल मग इथे झोपडे बांधतील इकडे. असं काही नाही ना कामगार किती आहेत ते लोक 4 आहेत आणि कामगार 40 आहेत. पोलिसांची मदत घ्या.
हा कोण आहे झोपलेला आहे तो सगळे हे बंद असतं उठवा गाड्या मारून द्या ना उठवा ताबडतोब काय थोडं खाली चला आतमध्ये जाऊ सर. टायमिंग दिलं तर त्या टायमिंगमध्ये पाहिजे नाही चला 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 पाठीला पाठीला श्रीवास कसला उठतोय ते गर्दीले वगैरे इकडे येऊन असे झोपतो कसं चालेल मला सांगा. लावले लोकांना सिनियरचा बोलतात अजित अजित माझ्याकडे पुढे आणि लाईट चेक चालू आहे. आरोग्य भेटत नाही या पाठी मला आरोग्य भेटत नाही थोडं थोडं काय झालंय मला सांगा. या तुम्ही पुढे या ना इथे या ना तुम्ही या ना साहेबांच्या बाजूला या. हो पण सव्वा बाराचे आहे नाही शिवशाही बंद केली मी आता विचारून साहेब आता समोर बरोबर आहे. द्या लावून द्या मला फोन. राजन साहेबांना लावला हॅलो जय 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 हां नमस्कार. एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला. काय झालंय मी इकडे आता कोकणच्या बस आगारात आलो आहे. तिकडं अनेक गरजुले वगैरे जे आहेत त्या आवारामध्ये येऊन झोपतात. त्यांनी काही लोकांना तर ते आपलं घरच काढलेलं आहे कारण त्यांचं असं म्हणणं की गेला तर अगदी झोपतात असं म्हणजे प्रवाशांच्या जागेवर वगैरे असं प्रमाण करतात. तुमच्याकडे बऱ्याच वेळा कोकण पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली परंतु त्यांना काही पोलीस प्रोटेक्शन मिळालेलं नसल्यामुळे ते सारखं करते. तर तुम्ही जरा आता त्यांनी जो ठिकाणी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीच्या आधारे लगेच कारवाई करायला पोलीस पाठवली कोकण आगारामध्ये आणि परत ती गर्दी इकडे येणार नाही. म्हणजे माझं असं म्हणून कारण त्यांना 2-4 दिवस बसत आतमध्ये तर ते परत एकदम करतात. हां चालेल थोडंसं विजिट ठेवा आणि आता तर तुम्ही स्टाफ कुठेतरी स्टाफ पाठवू लेडीज स्टाफच पाठवा आणि लावलं ना तुम्ही लावलंय काय नंबर द्यायला बंद असतं वर्षभर बंद असतं त्या लोकांना गेले ना तो
तुम्हाला परवडून आणि झालं. आता मी तुम्हाला सांगतो मला मी जास्त मला पहिली दिवशी मी जास्त त्या शुभम जे आहे 8 वर्ष झालं माझा पहिला थोडा अरे रावी लागून किंवा काही सगळ्यांना समस्या असते त्याची जाणीव मला आहे. परंतु मी पुढल्या महिन्यात बरोबर 1 महिन्याने येणार. हे जे आताचं जे चित्र दिसलं आहे ते चित्र मला दिसलं नाही पाहिजे. 15 फेब्रुवारीला मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आल्यानंतर इन्स्ट्रक्शन दिली त्याचा काहीही कार्यवाही नाही. तर मुख्यमंत्र्यांनी येऊन इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर त्यावेळेस सेक्रेटरी सगळे अधिकारी उपस्थित असताना सुद्धा जर आमची कारवाई झाली. बोलायला लावा ना फोन, मी बोलतो ना. अरे ते बघितलं ना मी आणि हे सांगतात तिकडे बिस्लरी ठेवले आहे. काय बोलणार आता हा म्हणजे इथं तुम्ही पाणी दिले की मग दुकानदाराचे पाणी वाढले जातात. त्यामुळे सुद्धा काही बसेस ज्या चालल्या नाही सुद्धा त्यांचं बिल आपलं म्हणजे आता बघूया. आता पहिलाच दिवस आहे मलाही या संपूर्ण खोपट बस स्थानकाची जी आहे ती पाहणी करताना आपल्याला प्रताप सरनाईक जे आहे ते दिसून येत आहे. माझ्याकडे आता एक तक्रार मुंबई ठाणे आणि त्र्यंबकेश्वर ही काय शिवसेना तुम्ही बंद केली आहे का? धुळे मुंबई नाशिक मार्गे धुळे ही दुपारीच जात होती म्हणून ती बंद केली आणि मुंबई नाशिक मार्गे धुळे बंद केली आणि चालत नाही शेवटी फायदा ठीक आहे. पहिला तिथे शॉर्ट दिला बाजूला ए भाई ते मोबाईल फेकून काय देत असं फेकून द्यायचं तुम्ही काय जमा करायचं असं तुम्ही असं जर प्रत्येक ठिकाणी त्यांची इकडे दुसरे झोपतात ते झोपतात त्यांचं सामान इकडे तिकडे म्हणजे हे दुसरे एका कामगाराला सांगून तुम्ही फेकून द्यायचं सामान. हे संपूर्ण खोपट बस स्थानकाची पाहणी जी आहे ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच खातीची आहे ती जाहीर झालेली होती आणि आजचा पहिला दिवस आहे. सकाळीच त्यांनी या पाहणी दौऱ्याला जी आहे ती सुरुवात केलेली आहे. या खोपट बस स्थानकावर आपण आहोत आणि हा संपूर्ण पाहणी दौरा जो आहे तो ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह जो आहे तो दाखवतोय. घे बाईट ना ते हा टाक बाईट घेऊ तिला आमच्या बाईट घेऊ दे ना पहिला बाईट घेऊ दे ना आम्हाला. याचा मोबाईल कोण आहे? तिला बाईट घेऊ दे ना जनरल घे. एक मिनिट थांबा थांबा जाऊ द्या 120 घेऊ द्या नाही थांबा रे त्याला पण घेऊ दे नंतर घेऊ दे. इथे येले ना पकड बस थांब रे जरा हा तुझे नाही बाई तुला इकडे हा कॅमेरा व्यवस्थित घ्या पकड सांग ना
असं काय बोललं तर कसं व्हायचं? हे कर मागे हो. अरे विद्या, हे मारायला हा इथे गेला आहे ना. हा चल. अरे हा. शुभम थोडा क्लोज जा. ओके काल खाते वाटप झालं थोडा खाली घे. तर पहिल्या दिवशी राज्याचे शेतकरी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे शुभम आम्हाला भेट दिली. त्यावेळेस पुढे बस लोकार्पण करण्यात आलं. कार्यक्रम संपल्यानंतर बरोबर तुझं अधिकारी प्रामुख्याने बस आगाराच्या व्यवस्थेसंदर्भात त्यांनी मागणी केली आणि लागणार आहे त्यांना पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था वगैरे व्यवस्थित आहे त्यांनी यांची पाहणी केली असं त्यांनी ताबडतोब त्यावेळेस पराग जैन आणि कृष्णेकर होते त्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते की कुठल्याही की जी सेवा सर्वसामान्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता हवी असते किंवा गरम पाणी हवं असतं किंवा स्वच्छतागृह एकदम स्वच्छ हवं असतं त्यांना झोपायची व्यवस्था चांगली हवी असते ह्या सुविधा उपलब्ध करून द्या. परंतु आज 10 महिने झाल्यानंतर सुद्धा दुर्दैवाने समाजाची चांगली काहीही पूर्तता झाली नाही. सर्वसामान्य समाजाने या ठिकाणी पिण्याला पाणीसुद्धा दिलं जात नाही. शौचालयाची व्यवस्था वाईट आहे. महिलांच्या शौचालयाची व्यवस्था वाईट आहे. कर्मचाऱ्यांची आरोग्याची व्यवस्था किंवा त्या ठिकाणी जे प्रसाधन आहे परंपरेची व्यवस्था नाही. आगाराच्या व्यवस्थापनानं मला सुरुवातीला सांगितलं होतं की परंपरेची व्यवस्था केलेली आहे आणि कुठं सांगितलं होतं त्याने की हिटरची व्यवस्था केलेली आहे, सोलर सिस्टमची व्यवस्था केलेली आहे. ही वस्तुस्थिती बघितली तर तेही निदर्शनास चुकीच्या ह्या दिवस आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कोणावरही कारवाई करण्याचा हेतू नाही आहे, परंतु शेवटी शिस्त ही प्रत्येक डिपार्टमेंटला येणं गरजेचं आहे. आणि हे ठाण्याचं आमचं घर आहे. घरापासून स्वच्छतेला सुरुवात करावी असं मला वाटतं. म्हणून पहिल्या दिवशी मी या ठिकाणी आलेलो होतो आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातील इतर काही बस आगार आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणारे प्रवाशांच्या समस्या पण ऐकल्या. बऱ्याच प्रवाशांनी समस्या असं सांगितली की कुठल्याही गाड्या वेळेवर येतो तास आणि लहान मुलांना आणि ज्येष्ठांना आम्हाला माहिती पण या ठिकाणी योग्य प्रकारे गाडी केव्हा येणार आहे. या अशा काही ज्या समस्या नाही आहेत परंतु योग्य प्रकारे जर प्रशासनाकडे घेऊ लागेल तर या समस्यांचं निराकरण होऊ शकतं. मी यांना एवढा भोजनाची कामाच्या स्पष्टपणे सांगितलं सुरुवात आणि मी राज्यातल्या प्रत्येक आगारामध्ये जाऊन प्रत्येक आगाराची ज्या ज्या ठिकाणी अशा व्यवस्था किंवा दुरावस्था किंवा पाहणी करणार आहे आणि जर काही चुकीचं घडलं तर आज काही परंतु भविष्यामध्ये चुकीला क्षमा नाही अशा प्रकारची भूमिका पंजाब आहे असेल. आणि मी ठाण्याच्या आगारा प्रमुखांना सांगितलं की 1 महिन्यामध्ये जबाबदारी तुमची असते. आज जरी कुठं बोलला तरी कुठल्या कुठं बोलू नका आणि मला रिझल्ट पाहिजे. रिझल्ट घेणारा एक कार्यकर्ता आहे त्यामुळे तुमच्याकडे रिझल्ट मला अपेक्षित राज्यामध्ये राज्यात एसटीची अवस्था खूपच बिकट आहे. ब्रेकडाऊन होण्याचं प्रमाण जास्त आहे. मध्येच गाड्या बंद पडतात तेव्हा प्रवाशांना आपलं कसं नियोजन ही फार मोठी जबाबदारी मला शिंदे साहेबांनी मी प्रामुख्याने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि ही जबाबदारी यशस्वीपणे कशी पाडायचं असं मी प्रयत्न करणारे मी काय कुठलाही दैविक नाही आहे की आल्या पहिल्या दिवशी किंवा पहिल्या 2-4 महिन्यामध्येच मी ह्याच्यामध्ये सुद्धा मला कालावधीसुद्धा आहे. त्यामुळे असं काय जास्तीत जास्त वेळ देऊन सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण या मार्ग काढावा. लवकरात लवकर सुधारणा कशी अंमलात यासाठी सर मुंबईमध्ये बस अपघाताची घटना घडण्यामध्ये अनेक ठाण्यामध्ये देखील जे ऑटोमॅटिक बसेस आहेत ते आहेत त्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागते. यामध्ये असं लक्ष द्या. या सगळ्या अनेक तक्रारी असंख्य तक्रारी आणि आज पहिल्या कोणाला माहिती नव्हतं आम्ही
माहिती नसताना सुद्धा असं जे काही भविष्याच्या कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी मला आलेले आहेत. त्यामुळे सगळीकडे लक्ष देणं एका दिवसात शक्य होणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणता की बाईक असेल तर बस चालक नाही विचारा काय करतात. त्यामुळे बसेसमध्ये सुधारणा करून योग्य प्रकारे बसेस चालकांना प्रशिक्षण देऊन चालवल्या पाहिजे ह्या प्रकारचा मी आहे. सर मुख्यमंत्री बस आणि आता यांनी जर आता कारवाई केली नाही तर त्यांच्यावर मी आज पहिल्यांदाच आलो. आज माझा पहिला दिवस मंत्रिपदाचा. माझ्या मनाला आता 4 महिने झाले कामावर जॉईन करून. पण सुरुवातीच्याच काळात त्यांनी मंत्र्यांबरोबर खोटं बोलणं ते उचित नाही. या प्रकारे जर भविष्यामध्ये तुम्ही खोटं बोललात तर तुमची गय केली जाणार नाही. आणि 1 महिन्याचा कालावधी मी त्यांना दिलेला आहे. पुढल्या महिन्यात मी परत या ठिकाणी येईल तेव्हा मला सगळं आघाडी सुस्थितीत झालेलं दिसतं. 3 मार्चला स्थानिक पालकमंत्री लाभला नव्हता तुमच्या आता ठाण्यामध्ये स्थानिक पालकमंत्री लाभणार जेणेकरून लोकांना प्रश्न मांडता येतील आणि लोकांचे प्रश्न सुटतील. ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व गेले अनेक वर्षापासून उपमुख्यमंत्री आणि माझे मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून चांगल्या प्रकारचं हाताळत आहे. चांगल्या प्रकारचं काम करतात आणि आधी पण आधार निर्माण की जेव्हापासून 1920 साली ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री आलं त्यावेळेपासून ह्या जिल्ह्याला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली. हा विकासाकडे ठाणे जिल्हा पुढे जायला लागला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळापर्यंत या जिल्ह्याला करोडो रुपयाचा निधी देऊन एक वेगळा करावं आणि भविष्यामध्ये अजूनही या जिल्ह्याचा विकास आहे. सर सर्वसामान्य तर महायुतीतले काही नेते आहेत ते देखील अजून देखील नाराज आहेत. बघा पूर्वी नाराज असणं आणि नसणं हे तर पक्षाचे प्रमुख म्हणून सगळे काही बघत असतात आमचे नेते. परंतु आमच्या पक्षामध्ये मात्र आता नाराजीची मोठ्या प्रमाणात होती की शिंदेसाहेब स्वतः काही नाराज आमदारांची त्यांनी भेट घेतली. प्रमाणे सगळी जे काय असतं ते त्या चौथ्या टर्ममध्ये मंत्रिपद देऊन त्यांनी माझी नाराजी होती कधी की मला असं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी ती दूर केलेली आहे. तशाच पद्धतीनं सरकारने सगळीच्या प्रत्येक आमदाराने बाळगली की भविष्यामध्ये त्याचे सर्वसामान्य लालपरी तिचा प्रवास मागणार जी चर्चा आहे तर तो भूदंड प्रवाशांना पडणार काही माहिती आलेली नाही. त्या बाबतीत तर 3 तारखेला अर्थसंकल्प मांडणार आहेत राज्याचा. त्यांचे खूप अपघात किंवा मग बस जळण्याचा प्रकार वाढलेला आहे. शिवशाही बस इथे अपघात वाढलेले आहेत आणि काही खासगी बस आहेत प्रायव्हेट बसेस त्याचे जळण्याचं प्रमाण वाढलेलं आणि अपघात देखील वाढले. काय उपाययोजना करायचं आता बघा हा पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवशी आल्यानंतर जी आघाडीची पाहणी केली ह्या खात्याला मला समजून घ्यायला थोडा अवधी द्या आणि निश्चितपणे आपण या खात्याला सर शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करता. आता तुम्ही शिवसैनिक म्हणून तुम्ही आता मंत्री झालेत तर राजकारण नाही. मी 99% समाजकारण करेल आणि 1% राजकारण. मग एसटीचा प्रवास सुकर होणार लोक होणार. सर्वसामान्य जनतेला या एसटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त कशी सुविधा मिळेल आणि प्रामुख्याने आमचे जे कर्मचारी आहेत आमचे एसटी कामगार जे आहेत ड्रायव्हर आहेत कंडक्टर आहेत आणि आमचे इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्या घरातल्या त्यांच्या कुटुंबियांच्या व्यथा आणि दुःख मी त्या मध्यंतरी झालेल्या एसटी संपामध्ये ऐकल्या होत्या बघितल्या होत्या. वाईट वाटत होतं की एवढं मोठं आमचा एसटी महामंडळ इंडियन आमची परिवार सेवा आणि अशा वेळेसुद्धा बिचारे 18 तास काम केल्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांना जर साधा न्यायालयात असेल तर आम्ही गोष्टीची सेवा सुरळीत करून सर्वसामान्य नागरिकांना आणि आमच्या जे ग्राहक आहेत परिवहन सेवेचे त्यांना योग्य त्या सुविधा करू आणि कर्मचाऱ्यांना अन्याय होणार नाही. कर्मचाऱ्यांना पण न्याय मिळेल अशा पद्धतीची भूमिका एक मंत्री म्हणून ती आहे. बोलले तुम्ही ऐकलं नाही माझं उत्तर. मी बोलले ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कर्मचाऱ्यांना सुविधा कशा मिळतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कसे त्यांच्या असुरी पुस्तके जातील आणि त्यांच्या हास्य कसं त्यांच्यावर होईल याचा विचार करत असताना सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळणं सुद्धा माझं कर्तव्य समजून आणि ह्या सगळ्या एकत्रितपणे काम करण्याची भूमिका
ओके. आपण पाहिलं तर पहिल्याच दिवशी प्रताप सरनाईक जे आहे ते ऍक्शन मोडवर आलेले आपल्याला दिसत आहेत. पहिलाच दिवस आहे, कालच खाते वाटप झालेलं आहे आणि नंतर प्रताप सरनाईक यांनी या खोपट बस स्थानकाची संपूर्णपणे जी आहे ती पाहणी केलेली आहे. आणि आपल्याला इथे पाहिलं की त्यांनी वॉशरूम्स असतील, त्याच्यानंतर इथे राहणाऱ्या जे कर्मचारी जे इथे राहतात त्यांच्या राहण्याचं जे ठिकाण असेल या सगळ्या गोष्टींची जी आहे पाहणी केलेली आहे. त्यानंतर ज्या सोयी इथे नाहीयेत, सुविधा इथे नाहीयेत, त्या तात्काळ इथे आल्या पाहिजेत. 1 महिन्यानंतर मी पुन्हा एकदा इथे येईन आणि सर्व गोष्टींची पाहणी करेल. त्यावेळी या सर्व सुविधा इथे असायला हव्यात असा एक प्रकारचा सज्जड दम जो आहे तो इथल्या अधिकाऱ्यांना जो दिलेला आहे. अधिकारी खोटं सांगत होते, त्यामुळे कुठेतरी प्रताप सरनाईक इथे रागावलेले दिसून आले. परंतु आज माझा पहिलाच दिवस आहे, मी कुणावरही कारवाई करणार नाहीये, परंतु मला या ज्या सुविधा आहेत त्या इथे दिसायला हव्यात असं प्रताप सरनाईक यांनी, परिवहन मंत्री जे आहेत त्यांनी या सर्वांना इथे सांगितलेलं आहे. आणि पुन्हा 1 महिन्यानंतर या खोपट बसस्थानकाची व्हिजिट जी आहे ते प्रताप सरनाईक जे आहे ते करणार आहेत. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.